टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आता वन विभागाकडून सगळी माहिती मागवतोय। संगमनेर आणि राहाता तालुक्यामध्ये ज्या पद्धतीने बिबट्यांच्या हल्ल्यामुळे लहान बाळ मृत्युमुखी झाले त्या विरोधात मी एक जनहित याचिका दाखल करणार आहे। त्याचा माझा अभ्यास पूर्ण आता होत आलेला आहे आणि या जनहित याचिकेमध्ये माणसांना मारायला बिबट्याला परवानगी पण बिबट्याला मारायला माणसांना परवानगी नाही या विषयावर आपण मोठ्या वकिलांचे सल्ले घेतोय आणि मला विश्वास आहे की माननीय न्यायालय या गोष्टीची दखल घेऊन बिबट्याला हे ज्या पद्धतीने एंडेंजर्ड स्पीशीजच्या कॅटेगरीमध्ये आहे। हजार बिबटे इथं उपलब्ध आहेत, एंडेंजर्डचा विषयच राहिलेला नाही आणि आज ज्या पद्धतीने मृत्यू होऊ राहिले तर मॅन ईटर किंवा माणसांना मारणाऱ्या बिबट्यांना मारण्याची परवानगी मिळावी अशी जनहित याचिका आम्ही दाखल करणार आहोत। जर पाहिलं तर साई संसार ॲक्शन मोडवर आले, पोलीस प्रशासन देखील आता ॲक्शन मोडवर आले, मात्र अजूनही खूप काही करण्याची आवश्यकता आहे असं वाटतंय। नाही, प्रोसेस आहे। बऱ्याच एखाद्या जुन्या गोष्टीवर घाण जेव्हा साठते, धूळ साठते तर ते साफ करायला वेळ लागतो, त्याला जुने डाग असतात। धूळ जरी साफ केले तरी डाग मिटत नाहीत, डाग कालांतराने मिटतात। आज मला आनंद या गोष्टीचा वाटतो की पोलीस प्रशासनाने कारवाई केली, पीआय सस्पेंड झाला, पीआयची बदली झाली, नवीन पीआय आलेले आहेत, प्रोटोकॉलमध्ये नवीन आता गाड्यांचं वर्गीकरण झालं। संस्थांनी देखील ट्रॅफिकसाठी आपले काही सुरक्षा कर्मचारी देण्याचा एक पुढाकार घेतला। देर आहे पण दुरुस्त आहे असं ते जे म्हण आहे ती आता लागू झाली। पण मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो की पूर्णपणे फ्रीडम पोलीस डिपार्टमेंटला दिलेला आहे, कोणीही सोडलं जाणार नाही। मग ते वाहतूक शाखा असेल, रिक्षाचे प्रत्येक ड्रायव्हरचं त्या ठिकाणी पोलीस व्हेरिफिकेशन, गाड्यांचं फिटनेस आणि प्रत्येकाला वाहतूक शाखेचा बॅच दिल्याशिवाय रिक्षा यापुढे चालणार नाही, तो एक निर्णय प्रशासनाने घेतला। तर मला वाटतं एक आठवडा द्यावे आपल्याला पूर्णपणे अतिक्रमण मुक्त आणि प्रशासन युक्त शिर्डी पाहायला मिळेल। जे लक्झरी बसेस आहेत त्यासाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था देखील 100%, कारण वाहतूक कोंडी वारंवार त्या लक्झरी आता प्रशासनाने एसपी ऑफिसला पत्र पाठवलेलं आहे। हाईट रिस्ट्रिक्शन बॅरिकेड लावण्यासंदर्भात हायवेला त्याची परवानगी 2 दिवसाला हाईट रिस्ट्रिक्शन केली जाईल। रिंग रोड सोडून नगर मनमाडवर एकही लक्झरी बस पुढच्या आठवड्यानंतर दिसणार नाही। ज्या पार्किंग सुनियोजित आहेत त्याच पार्किंगला जावं लागेल। काही लोकांचं आर्थिक नुकसान होईल, पण लोकांच्या आर्थिक नुकसानापेक्षा समाज हित हे गरजेचं आहे आणि तो निर्णय आता माननीय आमदार राधाकृष्ण विखेपाटील साहेबांनी घेतलाय आणि तो निर्णय घेऊन आम्ही आता पुढे जाणार आहोत। गुन्हेगारी वाढत आहे, तसा प्रत्यय देखील त्या दुर्दैवी घटनेमुळे झाला। आज टोकन पद्धत जी आहे ती साईबाबा संस्थांना लागू केली, तुमच्या मागणीला यश आलंय काय? नाही, मला आनंद या गोष्टीचा वाटतो की साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेने टोकन सिस्टम जी केली म्हणजे जो भक्त आता दर्शन रांगेमध्ये असेल त्याला जेवणाचं कूपन मिळेल, कोणी डायरेक्ट प्रसादाला जाऊन जेवण करू शकणार नाही। आणि हाच आमचा अगोदरपासून मुद्दा होता। आमचा विरोध कधीही साई भक्तांना नव्हता। जो बाबांचं दर्शन घेईल, दर्शन झाल्यानंतर जो प्रसादाचा आनंद मिळतो तो सगळ्यांना मिळावा। आज येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये, एक आठवड्यामध्ये आम्ही हे पाहणार आहोत की जी रोजची जेवणाची नोंद व्हायची प्रसादालयामध्ये आणि आज जे फक्त एक्सक्लुझिव्ह म्हणजे पुढचं 1 आठवड्यामध्ये जे साई भक्त जेवणार आहेत तर साई भक्त आणि रोज जेवणाऱ्यांमधली जी तफावत आढळेल याचा अर्थ तेवढे लोक मोफत त्या ठिकाणी जेवत होते जे साई भक्त नव्हते पण वेगळ्या वेगळ्या कारणांमुळे शिर्डीत स्थायिक होते आणि ह्या प्रसादालयाचं मोफत लाभ घेत होते। आणि म्हणून ही गोष्ट सिद्ध होण्याचा हाच एक मार्ग होता आणि मला आनंद वाटतो की साईबाबा संस्थान विश्वव्यवस्थेने हा निर्णय घेतला। शेवटी दुर्दैवाने जे कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला त्यांचे कर्मचारी होते आणि मी त्यांना ठामपणे परवा ही बाजू मांडली की जर तुम्ही तुमच्या स्वतःच्या कर्मचाऱ्यांच्या संरक्षणासाठी उभे राहणार नसाल तर मग मला कुठंतरी आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल। माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी गाडलेकर साहेब असतील आणि माननीय न्यायाधीश महोदय त्या ठिकाणी अध्यक्ष आहेत, त्या सगळ्यांनी विचार करून शिर्डीच्या हिताचा निर्णय घेतल्याबद्दल मी त्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो। दुसरा एक मोठा निर्णय देखील घेण्यात आला, जे ड्युटी वेळेत बदल केला। मात्र काही ड्युटी अशा आहेत की महिलांसंदर्भात त्या पहाटे 5 वाजेदरम्यान सुरू होतात, त्यात काही बदल नाही। त्यामध्ये बदल करणं अपेक्षित होतं पण दुर्दैवाने काकड आरतीचा टायमिंग हा पुरोगामी काळापासून चालत आलेला आहे, तो आपण बदलू शकत नाही। बाबांच्या भक्ती संदर्भात जे निर्णय आहेत जे त्यात जुन्या काळात घेतले गेले त्यामध्ये बदल करायला अडचण असल्यामुळं काकड आरतीचं टायमिंग आणि मंदिर परिसरातल्या ड्युटीच्या टायमिंगमध्ये आपल्याला बदल करणं थोडं अशक्य वाटलं। मात्र ते जर सोडलं तर मंदिर परिसर वगळता तुमचा स्वच्छता विभाग असेल, तुमचा साई आश्रम विभाग असेल, तुमचा प्रसादालय विभाग असेल, हे सगळे ड्युट्या आता सकाळी 6 वाजेपासून सुरू होणार। मला असं वाटतं येणाऱ्या कालावधीमध्ये एक असा आपण ऑफर किंवा असा एक पर्याय देखील संस्थांसमोर मांडायचा विचार करू ज्यामध्ये बस सेवा, मंथली पास, बसद्वारे सगळे परिसरातलेच लोक आहेत
पिकअप करून लोकांनी यायचं आणि ड्रॉप पण संस्थांची बस करेल आणि त्या लोकांच्या पगारातून ते डिझेलचा खर्च एक मिनिमल रक्कम म्हणून कट होईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.